पुढची बातमी आहे रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भातली। रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्यास रस्त्यावर लढाई लढावी लागेल असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी दिलाय। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर रस्त्यावर लढाई लढू असं दळवी म्हणाले। रायगडाला जाग आली की इतिहास घडतो असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। तर शिवसेना नेत्यांनी सुद्धा महेंद्र दळवींच्या वक्तव्याला पाठिंबा दिलाय। दळवींची भूमिका योग्य असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। शिस्त पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे। उरला पालकमंत्र्याविषयी मला माहीत नाही त्याच्यामध्ये काय बोलणी झालीत, पण आम्ही आशावादी निश्चित आहोत। त्याचा आणि याचा कुठलाही काय संबंध नाही आहे। म्हणजे उद्या विधान परिषद विनोद गेले म्हणून पालकमंत्री सोडणार असं नाही आहे। पालकमंत्री आमचा अधिकार आहे आणि तो भरपूर रूपाने आम्हाला मिळणार। आणि मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केल्याप्रमाणे अधिवेशन संपल्याक्षणी रायगडचा पालकमंत्री पण घोषित होईल। निश्चित लढा देईल। रस्त्यावरची लढाई लढणं रायगडवासियांचं काम आहे। नेहमीप्रमाणे रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा इतिहास घडतो, हे आपण बघितले। त्या इतिहासाची पुनरुक्ती होऊ नये या संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले व्हावेत यासाठी त्यांनी संमती दर्शवलेली होती। ती संमती घेऊन मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केलेली होती। त्याच्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळावं ही जी काय महेंद्र दळवी साहेबांची मागणी आहे त्याला मी एक शिवसैनिक म्हणून समर्थन करतो। परंतु त्यांनी बाकीचे जे मुद्दे मांडलेले आहेत हे त्यांचे वैयक्तिक मुद्दे आहेत, पण रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले झाले पाहिजेत। परवा आम्ही दोघे जण होतो मुख्यमंत्री साहेबांच्या इथे कामासाठी आम्ही गेलो होतो। त्यांच्या पत्रावरची सही घ्यायला तेव्हा त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं अधिवेशन झाल्यानंतर मी करतो। हा त्यांचा शब्द त्यांच्या कॅबिनमध्ये आम्हाला दोघांना दिलेला आहे, त्यामुळे आम्हाला ती खात्री। 15 ऑगस्टचा झेंडावंदन नक्की आहे। हो, नक्की नक्की।